अंगणवाडी सेविका व आरोग्य केंद्राकडून आशा सेविकांनी वेतन चिठ्ठी घ्यावी, मानधनातील थकीत रक्कम लवकर मिळावी। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। तर पाहूया बातमी सविस्तर। रत्नागिरीत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आशा व अंगणवाडी सेविकांना विविध कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील। ती कामे केल्यानंतर त्याविषयीची वेतन चिठ्ठी आरोग्य केंद्राकडून घ्यावी, असे आवाहन राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव पूनम शंकर पुजारी यांनी केले आहे। महाराष्ट्रात सगळीकडे महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे। तसेच लवकरच सणासुदीचे दिवसही सुरू होतील। त्यामुळे राज्य शासनाने जारी केलेले मागील सर्व मानधनातील थकीत रक्कम आशा व गटप्रवर्तक महिलांना लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे। याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य अभियान यांना निवेदन दिले असून फोनवरून चर्चाही झालेली आहे। लवकरच ते मानधन मिळेल अशी शक्यता आहे। मानधनाविषयी त्यांच्या ज्या अटी असतील त्या अटी कागदावरच राहतील। सर्व आशांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून वेतन चिठ्ठी मागून घ्यावी। याबाबत महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राला आदेशही केलेले आहेत। वेतन चिठ्ठी नसल्यास भविष्यात शासनाकडून कामाचे मूल्यमापन झाल्यास त्याविषयी कागदोपत्री माहिती देणे शक्य होईल, असे पूनम पुजारी यांनी सांगितले।